नमस्कार मित्रांनो, 17 तारखेला एक मोठं मैदान होते महाराष्ट्रातलं औंध या ठिकाणी आणि ते मैदान जे आहे ते यमाई देवी यात्रेनिमित्त भरत आहेत. आपल्यासोबत आहे सहकारी त्यांची टीम जे आहेत ज्यांनी मैदान जे आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. नमस्कार शेठ. नक्कीच हे मैदान कशानिमित्त भरलं जातं आहे? हे आमचं सालाबादप्रमाणे मैदान आहे. यमाई यात्रेचा उत्सव 15 दिवस असतो. त्या यात्रेनिमित्त आम्ही दरवर्षी मैदान हे भरलं जातं. फक्त ज्या मैदानाला बंदी होती त्या काळात फक्त बंद होतं, नाही तर मैदान काय पारंपरिक जुन्या पिढीपासून चालू आहे. जुन्या पिढीपासून हे मैदान चालू आहे. मैदानाची तारीख किती आहे नक्की सांगा? 17 जानेवारी 2026. मैदान ओपनचं आहे की आदतचं आहे की दुसऱ्याचं आहे? ओपन मैदान, यात्रेचं मैदान आहे ओपन. मैदानामध्ये प्रथम पारितोषिक ते शेवट किती, 1 ते 7 बक्षीस आहे का 1 ते 8 आहे? 1 ते 8 आहेत. सांगू शकाल बक्षीस? पहिलं बक्षीस आहे 1.5 लाख. 1,51,000. 1.5 लाख तेच की. 1,51,000. दुसरं बक्षीस आहे 1 लाख. तिसरं बक्षीस आहे 75. चौथा आहे 50,000. पाचवा आहे 35,000. सहावा आहे 25,000. सातवा आहे 15,000 आणि आठवं 11,000 बक्षीस आहेत. अशी बक्षीस आहेत. ओके. मैदानामध्ये क्वार्टर फायनल होणार आहे? क्वार्टर फायनल नाहीत होणार. ओके. रेग्युलर जसं मैदान होते तसंच. हो सर. मैदानामध्ये आपल्या बॅरिकेड किती टक्के राहील डाव्या साईडला आणि उजव्या साईडला? दोन्हीकडे 400 फूट बॅरिकेड आपल्याकडे असणार आहेत. ओके. सरासरी 40% बॅरिकेड राहतील. ओके, 40% बॅरिकेड राहील. मैदान आपल्याला लाईव्ह कोणत्या चॅनेलवर दिसणार आहे? P3ला लाईव्ह चॅनल दिसणार तुम्हाला. ओके. मैदानामध्ये समालोचक कोण असतील? सुनील मोरे आहेत, गणेश तांबे जोडीला असतात. ओके. मैदानामध्ये बैलांना पुढं थांबण्यासाठी किती जागा आहे? काय धोकादायक घटक वगैरे आहे का? असं आमच्या निदर्शनास येत नाही, पण तुमच्या काय कॅमेऱ्यात निदर्शनास आलं तर आम्हाला सूचना द्या. बऱ्यापैकी 601 फूट अंतर मोकळं आहे आणि त्याचं काय म्हणजे पुढं खांब आहे, विहीर आहे किंवा असलं काय नाही, मोकळं रान आहे. आणि आपण थोडंसं आणखीन बैल थांबण्यासाठी एक नांगराचे 10-20 तास टाकणारच आहे. तरी पण थोडंसं मऊ रान असलं की जरा थांबतील बैल पुढं ह्या हिशोबानं. मैदानाचा पल्ला किती फूट राहील? 950 फूट पल्ला आपला. 950. आणि आपल्या फाटीचं अंतर किती आहे? आतल्या 14 फूट आहे. 14 फूट आहे. नक्कीच तुम्ही बघितलं एक भव्य दिव्य असं औंध या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान भरते. आणि आपल्याला बैल ज्यावेळेस खाली पट्टी तिथं उभं राहतील तिथं खाली थांबण्यासाठी जागा वगैरे आहे? भरपूर जागा आहे खाली. भरपूर, एकदम 10 राऊंड सोडले खाली तर जागा भरपूर आहे खाली. मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत ते लागू आहेत का? ते लागून नियम अटी लागून राहूनच मैदान होणार. ज्यावेळेस गटाला सामना होईल त्यावेळेस काय पुढे चालतील जाईल का? नाही, गटाचं काय होणार आहे आता, सामान जर चालू उतरली तर काय आज संघटनेची माणसं असतील व आम्ही कमिटीची माणसं हा बसून निर्णय घेऊ आणि त्यातनं चांगला मार्ग काढू, जेणेकरून जर दोघांनी सामान चाललंय ठेवून उपयोग होणार नाही. कारण काय होतंय की परत ना अडचण प्रत्येकाने म्हणायचं सामान चाल द्या, त्यापेक्षा दोघांनी एक एक बैल झोपून जरी परत प्रयत्न केला सीमेसाठी तरी आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने संधी देऊ. ठीक आहे. आपल्याला ज्यावेळेस एखाद्या ड्रायव्हरने शिफ्टीचा जर चावा घेतला, तो जर निदर्शनामध्ये आला तर त्या ॲक्शन काय घेतली जाईल? गाडी बाद केली जाणार. गाडी निकाल दिला असता बाद केली जाणार. गेल्या वर्षी सुद्धा 10 राऊंड झाल्यानंतर मी गाडी बाद केली होती. म्हणजे पूर्ण दिवस असेल ॲक्शन घेण्यासाठी एक 7-8-10 राऊंड पर्यंत आम्ही तो निकाल बदलू शकतो. कारण का तर जो निदर्शनाचा कॅमेरात आला आणि त्या दुसऱ्या विरोधकांनी जर आम्हाला तो धावला दुसऱ्या पार्टीनं तर तो आम्ही गाडी बाद करण्यात येईल, कारण ते नियमाच्या बाहेर असणार आहे. मैदानाचा फायनल जो आहे तो उजेड सकटाच होणार? 5 वाजायच्या आत फायनल होणार. ओके. नक्कीच. आता तुम्ही बघितलं हे काम कशा पद्धतीनं चालू आहे सांगाल जरा? 14 फुटी एकूण 15 फुटी अंतरानं 10 फाटी आम्ही टाकलेले आहेत. आणि लेवल करायला लेवल मशीन कोरेगाववरनं बोलून घेऊन आमचं अतिशय उत्तमरित्या अगदी ट्यूब लेवलनं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही अशा पद्धतीनं मैदान तयार झालेलं आहे. आणि मैदान अतिशय कडक आणि अतिशय छान पद्धतीनं तयार झालेलं आहे. कुणावरती इथं वशिला वगैरे काय चालणार नाही, वशिला वगैरे अजिबात काय चालणार नाही. नियमानुसार मैदान होईल आणि सर्वांना समान संधी दिली जाईल. नक्की. मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल? मैदानाच्या ज्या फाट्या येत्या त्या टोटल किती फाट्या येत्या? मैदानाला एकूण आपण जवळजवळ 11 फाटी टाकलेले आहेत.
आणि 10 फाटीमध्ये पळवायचं नियोजन आहे. मैदान तुम्ही बघितलं, मैदानाला मशीन आणली तुम्ही कोरेगावमधून, एक सुद्धा दगड दिसत नाही फाटीत. काय सांगाल, एवढं टॉपचं मैदान होतंय? नाही, अतिशय आमचं जुनं मैदान खरशिंग रोडला महाराजांच्या मळ्यामध्ये होत होतं. तिथं सध्या जरा बागायत क्षेत्र असल्यामुळं यंदा मैदानाचं आणि ते रेवट्याचं मैदान असल्यामुळं यंदा दोन्ही प्रकारची बैलं पळावीत ह्या उद्देशानं आम्ही हे मैदानाची जागा बदललेली आहे आणि मैदानाची जागा अतिशय उत्तमरित्या निवड करून अतिशय उत्तमरित्या मैदान तयार केलेलं आहे. आणि मैदान जर आमच्या मनाला पसंत पडत नव्हतं मैदान कालपर्यंत, म्हणून आज कोरेगाववरनं मशीन बोलवून आम्ही मैदानाचं अतिशय अगदी घरात स्वच्छता करतो अशी स्वच्छता केलेली आहे. अगदी एका गट्टी एवढा सुद्धा दगड मैदानात सापडणार नाही असे एवढं स्वच्छ मैदान आणि अतिशय सुंदर मैदान तयार केलेलं आहे. तरी बैलगाडी प्रेमींनी औंध मैदानातील उपस्थित राहून आपला सहभाग नोंद करावा. आपला सहभाग नोंद करावा. मैदान जे आहे औंध यात्रेचं, अगोदर जे पारंपरिक जुनं मैदान होतं ते अगोदर दुसऱ्या ठिकाणी भरलेलं होतं. एक नवीन फाटी आहे, लांबून बैल येणार आहेत, लांबून बैलगाडा मालक येणार आहेत. संभाजीनगर असतील, अकोला असेल, बीड असेल, जालना असेल, तिकडून या मैदानामध्ये येणार आहेत. त्यांना लोकेशन काय सांगाल नक्की? लोकेशन सांगायचं झालं तर औंधमध्ये रानवारा डाब्या शेजारून जो खरशिंगला रस्ता जातो त्या रस्त्यापासून 1 किलोमीटरवर मैदान आहे. आणि त्याच रोडला औंध वडूज रोडला, औंध गोपूज रोडला पाण्याची टाकी विचारलं कुणाला तर पाण्याच्या टाकीपासून आत याला 1 किलोमीटर अंतर आहे. दोन्हीकडूनही रस्ता डांबरी झालेला आहे आणि अतिशय रस्ता आणि खरशिंगवरून सुद्धा गावातून मैदानाजवळ यासाठी 1 किलोमीटरचा रस्ता आहे. म्हणजे तिन्हीकडून 3 रस्ते मैदानाला असून त्या तिन्ही रस्त्यानं 1 किलोमीटरचा अंतर मैदानात आहे. आणि मोदी बेंद म्हणून मैदानाचं नाव आहे. पण कुणालाही विचारलं गावात, लहान मुलाला जरी विचारलं तरी ते मैदान कुठं आहे हे सांगू शकेल, काय अडचण येणार नाही. आणि पॉम्पलेटवर सर्व यात्रा कमिटीची नाव आहे, त्यांना कोणालाही विचारून जरी फोन केला अडी अडचण आली तरी आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम असेल का? मैदानावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम उपस्थित राहते. पाण्याची व्यवस्था आहे, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे, सर्व व्यवस्था नियमाप्रमाणे इथं केल्या जातील. जे लांबून बैलगाडी मालक येणार आहेत, जे बैल येणार आहेत, त्यांच्यासाठी काही राहण्याची वगैरे सुविधा आहे का? लांबून जर बैलगाडी प्रेमी आले किंवा बैलगाडी मालक जरी आले आणि एखाद्याने यात्रा कमिटीचे हँडवलवरील कार्यकर्त्यांना जरी फोन केला तरी आम्ही त्यांचे योग्य नियोजन राहण्यासाठी करू. बरोबर आहे. आता महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठं नाव आहे या मैदानाचं. या मैदानासाठी बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवावा यासाठी तुम्ही काय सांगाल? औंध हे संस्थानिक गाव असून औंधला जवळजवळ 100 वर्षाची जुनी परंपरा आहे बैलगाडी प्रेमींची. आणि औंधमध्ये खिलार जातीची पैदास, जर खिलार जातीची पैदास जर कुठं झाली असेल तर ते औंध आहे. त्यामुळं औंधमध्ये औंधचे जे राजे होते त्यांनी ती परंपरा जोपासली आणि आता राणीसाहेब आहेत त्या सुद्धा ही परंपरा जोपासत आहेत. आणि त्यामुळं कोणतीही अडचण कुणालाही येणार नाही याची यात्रा कमिटी नक्कीच दक्षता घेईल. ओके. आणखी कुणाला बोलायचे? नाही, बाहेरून गाड्या येतील ना, मागले आपण बाहेरून गाड्या येतील, जर ते मुक्कामी जरी औंधमध्ये येणार असतील तर त्यांची राहण्याची सोय व जनावरांच्या खाण्या चाऱ्याची सोय आपण बैल मालकांचे सुद्धा आपण सोय करू आणि कमिटी करू आपण. म्हणजे जे महाराष्ट्रात या कानाकोपऱ्यातून जेवढे बैलगाडा मालक येणार असतील, आपले नंदी येणार असतील, त्यांची राहण्याची वगैरे सुविधा, चाऱ्याची सुविधा ही केलेली आहे. खूप मोठं मैदान होते. नक्की तुम्ही या मैदानामध्ये गाड्या नोंद करा. ओपनचं मैदान भरते. मैदानाला नाव काय आहे? या म्हणजे कोणतं केसरी वगैरे? यमाई केसरी. या मैदानाला यमाई केसरी म्हणून असा किताब दिलेला आहे. मैदान हे पूर्ण अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे जे नियम आहेत ते लागू असतील या मैदानामध्ये. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.